विचारपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर विठ्ठल सोनकर साहेब, हे सेंटर झालं पाहिजे, इथं बदल घडायला पाहिजे, येणाऱ्या काळात ह्या सगळ्या परिसरातून अधिकारी व्यक्ती तयार व्हायला पाहिजेत. ही जी एक आंतरिक तळमळ ज्याला म्हणता येईल तुकाराम महाराजांच्या सारखी, ती विद्यार्थी दशेत एका साध्या मुलाच्या मनात निर्माण झाली होती आणि ती व्यक्ती होती की प्रताप भोसले, माननीय प्रताप भोसले. त्या व्यक्तीला वाटत होतं असं की इथं हे व्हायला पाहिजे आणि म्हणून छत्रपती शिवाजी कॉलेजला त्यावेळेस आर डी गायकवाड सर होते, त्यांना ते अनेक वेळा भेटले. मला पुस्तकं वाचायचे, मला अधिकारी बनायचं आहे, हे जे एक स्वप्न होतं ते स्वप्न त्यांनी पुढच्या काळात पूर्ण तर केलंच. पण हे सेंटर झाल्यामुळं आज 700च्या वर आपले सगळे विद्यार्थी या स्पर्धा परीक्षा केंद्रातून बाहेर पडलेले आहेत. 700च्या वर स्पर्धा परीक्षा केंद्र हे बॅरिस्टर पी.जी. पाटील आणि सुमतीबाई पाटील यांच्या दोघांच्या म्हणजे त्या दोघांचं योगदान मोठंच होतं. तर त्यांच्याबद्दलची कृतज्ञता ठेवून त्यांचं सेंटरला नाव देऊन आपल्या महाविद्यालयानं एका महान व्यक्तीचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. आणि अशा या कार्यक्रमामध्ये आज आपले प्रताप भोसले सर हे उपस्थित झालेले आहेत. प्रताप भोसले सरांच्या बद्दलची माहिती त्यांच्या व्याख्यानाच्या वेळेस आपली काय नाही असं करून मुद्दाम सगळं फिरून आले. कारण त्यांच्या मनातल्या आठवणी, त्यांचे ते दिवस, त्यांनी त्यांची जडणघडण आणि जी आत्मीयता असते मनामध्ये. तुम्ही खरं सांगू का, ह्या कॉलेजमध्ये जो शिकलेला असेल त्याला एक वेगळीच आत्मीयता असते आणि ती वेगळी आत्मीयता मला आता त्यांच्या सगळ्या डोळ्यात जाणवली. प्रत्येक गोष्ट बघितली की डोळ्यात पाणी टचकन येते आणि पुन्हा ते दिवस आठवत आहे. अहो, ह्या व्यक्तीचं काय योगदान आहे म्हणजे काय सांगू. अनेक परीक्षा पास झालेल्या आहेत, त्यांच्या मिसेस सुद्धा जवळपास डेप्युटी कलेक्टर आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आदरणीय आपल्या संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचे अतिरिक्त पीए म्हणून सुद्धा त्यांनी मला वाटतं 18 वर्ष काम केलेले आहे कृषी मंत्री असताना. म्हणजे हे सगळं पुन्हा तुम्हाला सांगितलं जाईलच. पण मला एक वाटतं की एक साधा मुलगा इतक्या मोठ्या थोरा मोठ्यांच्या सहवासात जातो, स्वतःची कर्तबगारी दाखवतो आणि एवढ्यात सुद्धा कृतज्ञ असतो. कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही. नामदेवाने असं म्हटलंय, अहंकाराचा वारा न लागो राजसा. म्हणून अहंकार ठेचून टाकला पाहिजे आणि कृतज्ञतेने आपलं मन भरून आलं पाहिजे आणि कामाशी गाठ घालून ध्येय आपलं पूर्ण करण्यासाठी हे कॉलेज तुम्हाला प्रेरित करते लक्षात ठेवा. आणि मला वाटतं ही प्रेरणा घेण्यासाठी मी त्यांना स्वतःहून फोन करून म्हटलं की तुम्हीच यायला पाहिजे, मला काय कामाला लागावेत आपल्या. नाहीतर असं नाही, आदर्श रयत सेवक म्हणतो ना ते व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं देशाची जबाबदारी म्हणजे रयत सेवकांची जबाबदारी आहे, रयतेची प्रजेची जबाबदारी त्यांनी हाती घेतलेली आहे. तर ते पण इथं उपलब्ध झालेले आहे. त्यांची पण मी मनापासून मराठी विभागाच्या वतीनं कॉलेजच्या वतीनं मनापासून त्यांचा पण मी कृतज्ञता व्यक्त करतो. तिसरे एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे आमच्याकडं मंगेश रेटरेकर. मगाशी मी बोलताना अभिजित निकम साहेबांचं नाव घ्यायचं विसरलो. अभिजित निकम साहेबांचा स्वतंत्र परिचय करून त्यांचेच विद्यार्थी देणार आहेत मुद्दाम म्हणून. ते म्हटलं की तुम्ही पण कधी बोलणार रे, आम्हीच आपलं बोलतोय सारखं सारखं, इथून पुढे मुलं पुढे आली पाहिजे तर आम्ही इथं. आणि माझी अशी इच्छा आहे, सरांची पण अभिजित निकम सरांची पण पुस्तकं प्रकाशित आहेत. तर ते म्हणले की मला सुद्धा खरं म्हणजे आपल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन काहीतरी अजून काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे मला असं वाटतं की शिकल्यानंतर मी एक सांगतो, एक संदर्भ म्हणून देतो. 100 वर्षाचा माणूस पीएचडी करत होता आणि मला ते नॅकचे अधिकारी जे होते तिकडचे कुलगुरू ते सांगत होते की आम्हाला आमचा अभिमान आहे की एक 100 वर्षाची व्यक्ती आमच्याकडे पीएचडी करते. म्हणजे ज्ञानलालसा म्हणजे शिकण्याची तीव्र इच्छा, म्हणजे मरेपर्यंत शिक्षण हे तुम्ही जर लक्षात ठेवलं ना तर तुम्ही असं करणार नाही की झालं आमच्या शिक्षणात आम्ही पोटाला लागतो, असं नाही. आयुष्यभर अखंडित शिक्षण हे जे आहे ना ते आपल्यात मिळलं पाहिजे. मला रेटरेकर सरांच्या बद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आपल्याकडं मी वावरे सरांना बोलवून घेतलं. वावरे सर तुम्हाला माहित आहे की अनेक विविध फील्डवर काम करतायत. आत्ताच तुम्हाला माहिती आहे टॅलीचा कोर्स आपल्या कॉलेजमध्ये सुरू आहे. 15 दिवसाचा टॅलीचा कोर्सला जवळजवळ 60-100च्या आसपास मुलं काम करतायत आणि त्यांच्या डोक्यातून ज्या काही चांगल्या कल्पना येतात त्यामुळे कॉलेजच्या विकासासाठी आपल्याला मोठं योगदान निर्माण होत असतं आणि अनेक ताण सहन करत आज ते काम करतात. आणि विशेष म्हणजे
हसतमुखानं सामोरं जाऊन मुलांना गायडन्स करतात, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. पलीकडे आज सगळ्यात महत्वाचे हे सगळे आज तुम्हाला दिसत म्हणाले की आम्ही सुद्धा सर तुमच्या बरोबर आहोत, आपण सगळे मिळून नक्की कार्यक्रम चांगला करूया, आणि म्हणून एमसीसीचे स्टुडंट सुद्धा आलेत आणि सर पण उपस्थित राहिले, त्याबद्दल कृतज्ञता. आमचे सगळे सहकारी आहेत, विद्यार्थी आहेत, मराठीचे विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर आपल्याकडे स्पर्धा परीक्षा सेंटरचे पण विद्यार्थी आलेले आहेत. आज शनिवार आहे, काल अनंत चतुर्दशी झाली. हे एक आहे आधुनिक भारताचा इतिहास मागोवा 6 शतकांचा, महाराष्ट्राचा समग्र इतिहास. यातली काही पुस्तकं सरांकडून मला भेट म्हणून आली होती, तर लवकरच त्याच्यावर मी रिव्ह्यू पण देणार आहे. सर एमपीएससी सिलेक्शन मधून सर एएसओ मंत्रालय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, नंतर नायब तहसीलदार 2013, स्टेट रँक फर्स्ट, ऑनरी ॲडवायझर बीव्हीजी ग्रुप मेगा फूड पार्क आहे. करंट प्रोफाईल क्वालिफाईड फॉर पोस्ट ऑफ जेएसओ म्हणजे डेप्युटी कलेक्टर गव्हर्नमेंट ऑफ गोवा. शांतता, पेशन्स, त्यांचे नातेवाईक कोणी मोठ्याने बोलत नाहीये, एकमेकांशी कुजबुजतायत. आता असं आपण म्हणतो ना की तिथं आल्यानंतर एकदम असं डिप्रेस व्हावं एखाद्याने. माझा तर पहिलाच दिवस होता. विविध पेशंट दिसत होते, विविध त्यांनी ट्रीटमेंट त्यांच्या चालू होत्या, काही लोकांची केमोथेरपी चालू होती, केमोथेरपीचे साईड इफेक्ट दिसत होते. ओके, मास्क तर आपण आता ह्या 2 वर्षांमध्ये वापरले, त्यावेळेस मास्क लावणं म्हणजे काहीतरी भयानक काहीतरी झालं असावं त्या व्यक्तीला असं आपल्याला समज व्हायचा. तो तशी माणसं फिरत होती आणि मी त्यांच्या प्रोटोकॉलनुसार पहिलं माझं चेकअप करावं आणि मगच मी जॉईन करावं असं त्यांचा प्रोटोकॉल होता. सो मी वाट बघत होता माझा नंबर येण्यासाठी. माझ्या शेजारी एक बाई आपल्या मुलाला घेऊन बसल्या होत्या. लहान मुलगा होता तो, 4-4.5 वर्षाचा. आणि या वातावरणामध्ये एकाच मुलाचा आवाज घुमत होता, तो या लहान मुलाचा. त्याला बरं वाटलं की तो धावत सुटायचा आणि ओरडायचा. त्याला मस्त वाटायचं एकदम. त्याच्या आई त्याच्या मागे धावायची, अरे चिन्मय धावू नकोस, तुला त्रास होतो, तुला धाप लागते, कशाला असं करतोस, ये. आणि मग ओढून त्याला घेऊन बसायचं. सो मला याच्यातून कळालं की चिन्मयला, म्हणजे या मुलाचं नाव चिन्मय आहे आणि चिन्मयला कुठला तरी कॅन्सर असणार आहे. त्याला धाप लागते. मी माझ्या डोक्यात लगेच चालू झालं की कोणत्या प्रकारचा कॅन्सर असणार. आता मी त्यांना विचारणार तेवढ्यात त्यांनीच मला विचारलं, सर म्हणजे सर म्हणण्यापेक्षा इन जनरल तुम्ही कसं काय इकडे. म्हटलं मी असं माझा चेकअप करण्यासाठी. त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्हाला कधीपासून आहे कॅन्सर. आता हा प्रश्न माझ्या आरपार निघून गेला, कारण आपण अमरत्वाचा पट्टा निरोध असल्यासारखे आपण असतो की आपल्याला काही होऊ शकत नाही, पण मृत्यू हे अंतिम सत्य आहे त्याची जाणीव मला तिथं पहिल्यांदा झाली. आणि आम्ही हे बोलत असताना चिन्मय पळाला, जोरात ओरडायचा तो. आणि मग त्याच्या आई त्याला घेऊन परत बसली आणि म्हणाली, बघा 4-4.5 वर्षाचा आहे, त्याला फुफ्फुसांचा कॅन्सर आहे. त्याच्या फुफ्फुसांवरती एक लेअर तयार व्हायची आणि त्याच्यामुळे त्याला ऑक्सिजन घ्यायला खूप अडचण व्हायची. युवराज सिंगला हा कॅन्सर झाला होता, लान्स आर्मस्ट्रॉंगला पण या प्रकारचा कॅन्सर झाला. सो त्याला तो कॅन्सर होता आणि त्यांनी मला सहज प्रश्न विचारला. तर त्यांनी सहज विचारला, पण मला त्याचं सहज उत्तर मलाच नव्हे जगातल्या कुठल्याही शास्त्रज्ञाला कदाचित देता येणार नाही. त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही इथं रिसर्च करायला आलाय, तर मग मला सांगा ना माझ्याच मुलाला का हो झाला असेल कॅन्सर. याचं उत्तर माझ्याकडेच नाही, कुठल्याही शास्त्रज्ञाकडे कदाचित नसेल. मग मी त्यांना फॅमिली हिस्ट्री वगैरे वगैरे सांगण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्याच चिन्मय परत उठून राहिला. मला ते बघत असताना ऍट अ ग्लान्स आपण म्हणतो ना की आपल्याला अशी कैवल्य प्राप्ती झाल्यासारखी होते. मला असं त्याच्याकडे बघून जाणवत होतं की ह्या पोराला किती वर्ष आपण जगणार आहे, का किती महिने जगणार आहे, का किती दिवस जगणार आहे, त्याच्याकडे किती क्षण शिल्लक आहे हे माहीत नाहीये. त्याला एवढं कळतंय की आता मला बरं वाटतंय आणि तो वर्तमान काळामध्ये जगत होता. आणि ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी म्हणजे म्हणतो ना आपण तो टर्निंग पॉईंट होता की आपण खूप मोठे इमले मानत बसतो मनातल्या मनात की मी 10 वर्षानंतर अमुक करणार, मी इकडे जाणार. माझीही खूप इच्छा होती आणि मला ती संधीही मिळाली. ती माझं स्टॉकहोमला सिलेक्शन पण झालं होतं. ओके, पण मॅन प्रपोजेस आणि गॉड डिस्पोजेस जसं आपण म्हणतो. सो माझं जॉईनिंग येणार आणि स्वाईन फ्लूचा आउटब्रेक झाला आणि माझा हा प्रवास पूर्णतः बदलून गेला. सो आपण काळ शिकतो, बरोबर आहे. मराठीमध्ये आपण 3 काळ शिकतो. आपण चर्चा करत बोलूया. सो आपण पहिला काळ शिकतो तो कुठला आहे,
भूतकाळ, बरोबर. दुसरा कुठला? आणि तिसरा कुठला? भविष्यकाळ. हेच आपण इंग्लिश मध्ये पण शिकतो, बरोबर आहे. सो भूतकाळाला आपण काय म्हणतो आणि भविष्यकाळाला काय म्हणतो आणि वर्तमान काळाला काय म्हणतो? तुम्ही कधी विचार केला की याला प्रेझेंट टेन्स असं का म्हणतात? कारण इट्स अ गिफ्ट. ते प्रेझेंट आहे. याच्यासारखं गिफ्ट दुसरं काही असू शकत नाही. आपण वर्तमान काळात आहोत, हे गिफ्ट आहे आणि आपण ह्याचा कधी वापरच करत नाही. तुम्ही इथं बसलेला आहात, कितीक जण अजूनही जे काही तुमचं काल परवा मिरवणुकीत समजा काय वाद झाला असेल, काय झालं असेल, त्या विचारात कुठेतरी असाल. कोणाच्या तरी परीक्षा ड्यू असतील, त्या विचारात असाल. म्हणजे आपण भूतकाळात किंवा भविष्य काळात असं ओके फिरत असतो. आपण आता या वर्तमान काळात आहोत, ओके, ह्याची जाणीवच आपल्याला नसते. आणि ती जाणीव त्या लहान मुलाने मला करून दिली. सो माझ्यासाठी तो सगळ्यात मोठा गुरु आहे आणि तो माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा विषय आहे की मला एवढं कळालं. तुम्हालाही, मलाच नव्हे, तुम्हीही मला सांगा, इथं बसलेल्यापैकी कुणीही सांगावं की त्याच्या आयुष्यामध्ये इतकी वर्ष, इतके दिवस, इतके तास शिल्लक आहे. कोणाला माहिती आहे का? नाहीये. कधी माहिती होऊ शकतच नाही, बरोबर आहे. पण मग याचीच तर, हेच तर सौंदर्य आहे की दिस इज द ब्युटी, की आपल्याला हे माहित नाहीये तरी सुद्धा आपण तशा पद्धतीने काय करतोय, ओके, की आपण अमृतत्वाचा पट्टा आल्यासारखे आपण हे करत असतो. मला त्या मुलाकडनं ती गोष्ट शिकायला मिळाली की आपण आपला वर्तमान काळ काय केला पाहिजे, एन्जॉय केला पाहिजे. सो मला माझं मुलाखती म्हणजे इंट्रोडक्शन करताना ते सांगितलं की मी कुठलीही स्पर्धा परीक्षा किंवा इन जनरल परीक्षा म्हटली तरी आपल्या मनामध्ये काय तयार होते? भीती, बरोबर आहे. सो आपण पहिल्यांदा या भीतीवरती मात कशी करायची याच्यापासून सुरुवात केली पाहिजे. मी स्पर्धा परीक्षांबद्दल टप्प्याटप्प्याने बोलणारच आहे. 2 वाक्य आहेत, परीक्षा अवघड असते आणि दुसरं वाक्य आहे परीक्षा अवघड वाटते. कुठलं वाक्य बरोबर आहे? परीक्षा अवघड असते आणि परीक्षा अवघड वाटते. कुठलं वाक्य बरोबर आहे? परीक्षा अवघड वाटते. अंधाराची भीती वाटते का अंधारात भीती असते? आता हे वाटणं व्यक्तिपरत्वे वेगवेगळं आहे, बरोबर आहे. जिथं आपण झोपतो तिथं लाईट बंद करूनच झोपतो, बरोबर आहे. तिथं आपल्याला भीती वाटते का? कारण आपल्याला सगळं माहित आहे. दरवाजा कुठं आहे, लाईटची बटन्स कुठं आहेत, मोबाईल कुठं आहे, वॉशरूम कुठं आहे, किचन कुठं आहे. पाणी प्यायचं असेल रात्री उठून तरी आपण लाईट न लावता किचन मध्ये जातो, पाणी वगैरे पितो, येऊन झोपतो, बरोबर आहे. आपल्याला भीती वाटत नाही कारण आपल्याला सगळ्या गोष्टींची माहिती झाली आहे. परीक्षेचंही तसंच आहे. एकदा परीक्षेची तुम्हाला माहिती झाली की तुम्हाला त्या परीक्षेची भीती वाटणार नाही. आपण काय करतोय, परीक्षेची योग्य तिने माहिती न घेताच त्याच्यामध्ये उडी मारतो आणि मग आपण स्ट्रगल करत बसतो, बरोबर आहे. सो इथून जर कराडला जायचं असेल तर आपण कराडच्या दिशेने जाणाऱ्या गाडीत बसणं अपेक्षित आहे. तुम्ही जर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडीत जर बसला तर तुम्ही कितीही गाडी फास्ट चालवली, तुमची मर्सिडीज गाडी आहे का आणखीन कुठली गाडी आहे, तरी सुद्धा तुम्ही काही कराडला पोहोचणार नाही आहात, बरोबर आहे की? म्हणजेच कोणत्याही गाडीमध्ये बसून चालणार नाही, योग्य दिशेने जाणाऱ्या गाडीत बसणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला जमेल तसा अभ्यास करून चालणार नाही, परीक्षेला अपेक्षित अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. मग ह्या परीक्षेच्या अपेक्षा आपण समजून घेतल्या पाहिजेत. गोष्टी पाठ कर, हे पाठ करा, 10 वेळा लिहून आणा, हे 5 वेळा शुद्ध लेखन काढा, हे अमुक करा, हे तमुक करा, बरोबर आहे. आपण हे करायला लागतो आणि आपला अभ्यास मागे पडायला सुरुवात होते. मग तिथून पुढे ज्याची बुद्धिमत्ता चांगली, ज्याची स्मरणशक्ती चांगली, ओके. आकाश, मला सांग की तुझ्या नावाचा अर्थ काय? म्हणजे हे पीओपी, मग काय? पंखा, मग आभार, हाच अर्थ आहे. बरं, हा या शब्दाची उत्पत्ती कशी झाली, काय वाटतंय? हा शब्द कसा तयार झाला असेल? मग आकाश आणि अवकाश मध्ये काय फरक आहे का? आहे? नाहीये. मग अवकाश म्हणलं तर काय हरकत आहे? आपल्याला आपल्या नावाची उत्सुकता, म्हणजे सुरुवात स्वतःपासून करणं गरजेचं आहे. तुमचं जे नाव आहे, तो शब्द कसा तयार झाला ह्याची तरी उत्सुकता तुमच्याकडे असली पाहिजे ना. तुमच्या हातात नव्हतं तुमचं नाव काय असावं, तुमच्या आत्याने ते नाव ठेवलं असेल. पण आता तुम्ही त्या आत्याला, जिने तुमच्या कानात कुर्र करून तुमचं नाव सांगितलं, तिला विचारू शकता ना, बाबा याचा अर्थ काय नेमका?
म्हणजे मला म्हणायचंय का की ही उत्सुकताच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. बरोबर आहे. बरं आकाश, मला सांगा आज वार कुठला आहे? शनिवार आहे. बर, तुम्ही मंगळवारी नाश्त्यामध्ये काय खाल्लं होतं आठवतंय? नाही आठवत? बर बर, गाडी चालवता येते? येते? ओके. कधी शिकला प्रतीक सायकल चालवायला? हा, 5वीत असतात. बर, आता प्रतीकला जर असं सांगितलं जा पटकन, रात्रीचे 12-12:30 वाजलेत आणि जा पटकन आणि काय घेऊन ये, औषधं घेऊन ये, इमर्जन्सी आहे, मेडिकल एक इंजेक्शन आणायचं. बर, मग सायकल कशी चालवायची हे आठवावं लागेल का? नाही. लगेच काय करणार? कशी चालवणार सायकल? सीटवरती बसणार आणि सायकल चालवणार. बरोबर ना? का प्रोसेस आठवणार? बरोबर. आता प्रतीकने सायकल चालवतानाची प्रोसेस काय केली असणार आहे, जे आपण सगळ्यांनी केली आहे. आपल्याकडे त्याला एक टिपिकल शब्द आहे. सुरुवात करताना आपण काय करतो? सायकल फक्त फिरवतो. बरोबर आहे. त्या सायकलच्या वजनाचा अंदाज आपण घेत असतो. बरोबर, नुसती मोकळी फिरवतो आपण सायकल, आणि नंतर मग आपण पेडलला मधनं पाय घालून ओके पाय मारण्याचा प्रयत्न करतो. त्याला आपल्याकडे एक शब्द आहे, त्याला हापिंग असं म्हणतात. ओके, कारण पूर्ण पेडल मारता येत नाही म्हणून हाफ पेडल आपण मारतो, म्हणून त्याला आपण हापिंग असं आपण म्हणतो. मग आपण नळीवरनं पाय टाकण्याचा प्रयत्न करतो, मग आपण उतारानं जातो. बरोबर आहे. आणि नंतर मग सीटवर बसून आपण ओके. सो थोडक्यात आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कशी बॅलन्स करायची हे शिकत असतो. आपल्या मेडुला ऑब्लॉंगेटा हा आपला मेंदूचा भाग आहे, तो आपला हा बॅलन्स मेंटेन करण्याचं काम करतो. हे आपण थोडक्यात शिकतो आणि समजून घेतो. मग आयुष्यात आपण कधीच सायकल चालवायला कशी चालवायची हे विसरत नाही. आपण पोहायचं कसं हे कधीही विसरत नाही. तिथं बॉयन्सीचा कन्सेप्ट आहे. आपण चालायला पण एकदा शिकतो. बरोबर आहे. बॉर्डर. बरं ठीक आहे. बरं सोपा. आता हे अनेक वेगळ्या जनरेशन मधली मुलं बसलेली आहेत. 3 इडियट्स पाहिलाय का तुम्ही? इथं बसल्यांपैकी सगळ्यांनी पाहिलाय का? ओके बस. बर, आता 3 इडियट्स आपण एकदाच बघितलं, त्याला कितीतरी वर्ष झाली असतील कदाचित. बरोबर आहे. पण सुरुवात होतीये, लाल गाडी घाटामध्ये आहे आणि बॅकग्राऊंडला गाणं चालू आहे, बहती हवा सा था वो, उडती पतंग सा था वो, कहां गया उसे, आणि तो आलेला. दुसरा तर पॅन्ट घालायची विसरून आले. बरोबर आहे. मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय, तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहते खरंच राहते. बरोबर आहे की? किंवा हॉस्टेलचं पाणी संपलेलं आहे म्हणून आमिर खान ओके सो कॉल्ड रॅन्चो त्या मूवी मधला तो काय करतोय, गार्डन मध्ये येऊन आंघोळ करतोय आणि मग प्राध्यापक चालले तर त्यांना तो गुड मॉर्निंग सर म्हणतो. आता आपण हे म्हणतोय, बोलतोय, तुमच्या डोळ्यासमोर हे चित्र उभं राहते. बरोबर आहे. ओके. सो मला एक सांगा की किती जणांनी हा पिक्चर घरी आल्यानंतर ओके लिहून काढलाय की नाही, हा याला असं म्हणाला मग तो त्याला तसं म्हणाला. बरोबर आहे. सो सुरुवातीला ओके टेस्टेड नावाचे ठप्पे लागत असतात. तुम्हाला आठवतोय तो प्रसंग? बरोबर. किंवा 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचं जे भाषण सो कॉल्ड चतुर रामलिंगमने जे दिलेलं असतं ते तुम्हाला आठवत असेल. बरोबर आहे. बरं, हे आपण लिहिलंय का घरी आल्यावरती? बिलकुल नाही. पण एकदा पाहिलेला चित्रपट, बरोबर आहे, आपण जर आता उदाहरण मी सांगायचं आणि तुम्ही लिहून घ्यायचं, किंवा तुम्ही सांगायचं मी लिहून घ्यायचं, साधारणपणे 100-500 पानांचं पुस्तक तयार होऊ शकतं. म्हणजे 100-500 पानांचं पुस्तक तयार होईल इतपत गोष्ट आपण एकदा बघून आपल्या लक्षात राहते. म्हणजेच स्मरणशक्तीचा कधीही प्रॉब्लेम नव्हता किंवा नसतो. मग प्रॉब्लेम कशाचा असतो? एकाग्रतेचा. बरोबर आहे. तुम्ही बघा, तुम्ही थिएटरमध्ये ज्यावेळेस पिक्चर बघता, काही माणसं इतकी इन्व्हॉल्व झालेली असतात, फायटिंगचा सीन आल्यावरती हिरो बर हे पण फाईट करतात, असं करत असतात. बरोबर आहे की नाही? ओके. इतकी तांत्रिक सेवा किंवा टेक्निकल सर्व्हिसेस असं म्हणतो की ज्याच्यामध्ये तुमच्याकडे ते टेक्निकल नॉलेज असणं गरजेचं आहे. मग यामध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिसेस हा पार्ट आला, ऍग्रिकल्चर सर्व्हिसेस, स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस, इकॉनॉमिक सर्व्हिसेस वगैरे वगैरे. बरोबर आहे. ह्या सगळ्या तांत्रिक सेवा. तिसरा प्रकार जो आहे परीक्षांचा, तो तिसरा प्रकार म्हणजे बँकिंग अँड अलाइड एक्झाम्स. बरोबर आहे. चौथा प्रकार जो आहे तो आहे डिफेन्स सर्व्हिसेस. डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये सीडीएस, आता बरेचसे एनसीसीचे विद्यार्थी आहेत त्यांना माहित असेल की सीडीएस नावाची परीक्षा आहे, कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस एक्झाम. सीएपीएफ नावाची परीक्षा आहे, कदाचित याबद्दल तुम्हाला माहिती नसेल, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस. मागच्या वर्षी माझा एक विद्यार्थी यूपीएससी मधून ऑल इंडिया रँक 69 सीएपीएफ मधून असिस्टंट कमांडंट या पदावरती निवडला गेला. माझ्यासाठी ती खूप अभिमानाची गोष्ट आहे. बेसिकली डिफेन्स सर्व्हिसेस, सो डिफेन्स सर्व्हिसेस हा एक चौथा प्रकार आपण म्हणतो. आता इतक्या वेगळ्या परीक्षा आहेत, पण या परीक्षांची जर आपण तयारी करायची म्हटली तर 3
विषयांचे गट आहेत ज्यांचा आपण अभ्यास करावा. ओके, समोर समोर या की व्हायचं. ओके, मला त्याच्या पलीकडे जायचंच नाही. मग तुम्ही सेंटरच्या परीक्षांचा एवढा मोठा चान्स आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन दरवर्षी 12-14 हजार पदं भरतं. रेल्वेजनी 2019 साली 1,45,000 पदं भरली. आत्ता त्यांची परीक्षेची पूर्तता झालेली आहे. आपण त्याला मुकलो कारण आपल्याला ते माहीत नाही. म्हणजे सगळ्यात मोठा इश्यू काय माहितीये का, आपल्याला माहित नाही हा प्रॉब्लेम. मग याच्यावरती पहिलं सोल्युशन घेऊया. बरोबर आहे. सो आपण सरसकटपणे सगळ्या परीक्षा देऊ शकतो का, तर देऊ शकतो. त्याकरता 3 प्रकारचे विषय तुम्हाला अभ्यासायचे आहे. त्यातला पहिला विषय जो आहे तो आहे जनरल स्टडीज. आता याला शब्द वापरताना कुठला वापरलेला आहे, जनरल स्टडीज. लर्न न्यू थिंग्स. मग तुमच्यामध्ये आहे का, मग हे तपासण्यासाठी गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. मग याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्री वगैरे असलं अवघड जे आपल्याला कधी आवडलं नाही, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन वगैरे वगैरे हे कधीच आपल्याला आवडत नाही, हे विषय नसतात. ओके, स्कॉलरशिपचे विषय काळ, काम, वेग, अमकी रेल्वे इतक्या वेगाने येते, तमकी रेल्वे तितक्या वेगाने तिकडून येते, मग त्या कुठं क्रॉस करतील वगैरे वगैरे, येते लक्षात. सो ऍप्टिट्यूड मध्ये क्वांट आणि रिझनिंग हा पार्ट येतो. आणि तिसरा जो पार्ट आहे त्याला आपण लँग्वेज असं आपण म्हणतो. आणि लँग्वेज मध्ये ओके, कोणत्या 2 भाषा, एक आपली मातृभाषा मराठी आणि दुसरी आहे ती इंग्रजी. ठीक, मग ह्या 3 विषयांचा काय करायचं, आपल्याला अभ्यास करायचा. जीएस, ऍप्टिट्यूड आणि लँग्वेजेस. या 3 विषयांचा जर आपण अभ्यास केला तर भारतातली कुठलीही परीक्षा आपण देऊ शकतो, क्वालिफाय होऊ शकतो. ओके, पण मग आपण ते करत नाही कारण आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची माहिती नसते किंवा आपल्या मनामध्ये अशी भीती असते, अरे इतक्या सगळ्या परीक्षा मला कशा जमतील, मला नाही जमणार आहे. कारण आपण आपल्या डोक्यामध्ये हा विचार घेऊन चाललेला असतो की मला परीक्षांची तयारी करायची आहे. तुम्ही हा विचार डोक्यातनं काढून टाका. तुम्ही परीक्षांची तयारी नका करू, तुम्ही विषयांची तयारी करा. तुम्ही इतिहास सखोल समजून घ्या, भूगोल सखोल समजून घ्या आणि मग त्याचं ऍप्लिकेशन करा. ह्याची हंडी, ओके, दुसरी कुठली मटन हंडी, मालवणी, ओके, आणखीन एक, आणि माझी बाबा काजू पनीर भाजी, ओके, आणि मला तर रोटी पाहिजे, तंदूर, कारण चपाती पाहिजे, तुम्हाला भाकऱ्या पाहिजे. बरोबर. आणि अतुल घरी कोण कोण असतं, ओके, आईला अतुलनी हे सांगितलं की आई ही आमची ऑर्डर आहे आणि जेवायला बनव. आई म्हणे जरा आत येतो. आलं लक्षात. घरामध्ये हे जेवण बनवायचं जर ठरवलं, ठीक आहे, आता त्या हॉटेलच्या क्वालिटीच होणार नाही, पण 15-20 मिनिटात होईल का बरं? मग किती वेळ लागेल? 2 तास. पण ती सगळी सामुग्री आणा, कदाचित ती सामुग्री आणायला 2 तास जाते. तिथून पुढे जेवणावर म्हणजे संध्याकाळच होईल कदाचित. बरोबर आहे. सो हे हॉटेलमध्ये 15 ते 20 मिनिटात का होते बरं? कारण त्यांच्याकडे काय तयार आहे? ग्रेव्ही तयार आहे. व्हेजची ग्रेव्ही तयार आहे, नॉन व्हेजची ग्रेव्ही तयार आहे. रिक्वायरमेंट नुसार ते त्याच्यामध्ये ऍडिशन्स करतात. नॉन व्हेजची ग्रेव्ही तयार आहे, चिकन हंडी, चिकन टाकलं, मटन म्हटलं, मटन टाकलं, मालवणी म्हटलं, पीस वेगळे दिले, हे वेगळं दिलं. बरोबर आहे. हे व्हेजच्या बाबतीत समजा पनीर म्हटलं, तुम्ही पनीर टाकलं, काजू पनीर म्हटला, काजू टाकले, शाही पनीर म्हटला की आणखीन काय, बटर पनीर म्हटला की बटर टाकलं. येते लक्षात. ग्रेव्ही तयार आहे. मग आपण ही अनालॉजी आपल्या अभ्यासाच्या बाबतीत लागू करायची. आपण पण काय करून ठेवूयात? ग्रेव्ही तयार करूयात. कशाची ग्रेव्ही तयार करूयात? जनरल स्टडीजची ग्रेव्ही तयार करूयात, ऍप्टिट्यूडची ग्रेव्ही तयार करूयात आणि लँग्वेजेसची ग्रेव्ही तयार करूयात. बरोबर आहे. युपीएससी सारखी म्हणजे सिव्हिल सर्व्हिस एक्झाम आहे किंवा राज्यसेवा आहे, याला जनरल स्टडीज जरा जास्त लागतं, म्हणजे ही ग्रेव्ही जास्त टाकायची. ओके, त्याला लँग्वेजेस लागतात का? लागतात, थोडे लागतात. ऍप्टिट्यूड लागतं का? लागतं. प्री पास होण्यासाठी ऍप्टिट्यूड लागतं. बरोबर आहे. हेच आपण बँकिंगच्या परीक्षा म्हणतो, तर त्याला ऍप्टिट्यूड थोडं जास्त लागतं, ऍप्टिट्यूड जरा जास्त ऍड केलं. ओके, लँग्वेजेस लागतात का? लँग्वेज पण लागतं. जनरल स्टडीज बँकिंग अवेअरनेस पुरतच रिस्ट्रिक्टेड आहे, लागतं का? लागतं, थोडं ऍड केलं. येते लक्षात. म्हणजेच अभ्यासाची जर ग्रेव्ही तयार असेल तर आपण भारतातली कुठलीही परीक्षा देऊ शकतो, 100% देऊ शकतो. बरोबर आहे. ओके, मग आता आपली पाठ्यपुस्तकं महाराष्ट्र शासनाची. आणि दुसरा जो आहे तो आहे कुठला आपला? ओके, NCERT, नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च, ओके, अँड ट्रेनिंग फॉर टीचर्स. म्हणजे शिक्षकांसाठी काही पुस्तकं बनवली गेलेली आहेत जे रेफरन्स बुक म्हणून रेफर करणं आवश्यक आहे. आपण ती करा. तर केस स्टडीज असतात की तुमचा एक मित्र आहे, त्याचे वडील वारलेले आहेत ऐन परीक्षेच्या तोंडावरती, आणि तो मित्र आता वडील वारले तर कुटुंबाची जबाबदारी सगळी त्याच्यावरती आहे, त्याला जॉबची अत्यंत गरज आहे. ओके, आणि त्याचं मग प्लेसमेंट पण झालेलं आहे,
पण ही परीक्षा पास होणं अत्यंत गरजेचं आहे. पण ऐन परीक्षेच्या तोंडावरती वडील वारल्यामुळे त्याला अभ्यासाला वेळ मिळाला नाही आणि आता परीक्षेच्या काळात ओके तो कधीच असा करत नव्हता, पण ऐन परीक्षेच्या काळात तो कॉपी करताना तुम्हाला दिसला. तुम्ही एकाच वर्गात आहात आणि आता तो कॉपी करतोय आणि आता तुम्हाला तो दिसतोय कॉपी करतोय, मग तुम्ही काय करणार? हा प्रश्न विचारला गेला की आपल्याला मग ह्याच्यावरती सविस्तर कोर्स ऑफ ऍक्शन लिहायचा असतो की मग पहिल्यांदा मी काय करणार आणि मग त्याचं जस्टिफिकेशन द्यायचं की का मी हे का करणार. ओके, आता मला सांगा इथले बसलेल्यांपैकी किती जण उठून सरांना नाव सांगतील की हा कॉपी करत आहे? तुम्ही सांगा. अजून कोण आहे? ओके, किती जण कॉपी प्रशासनामध्ये येणार आहे? तुमचा एखादा घरातला मित्र ओके पाहुणा ओके नियमांचा भंग करत असेल तर तुम्ही असे तटस्थ राहणार, असं थोडक्यात त्याच्यातून रिफ्लेक्ट होत आहे. येते का लक्षात? सो हे इनडायरेक्टली तुम्हाला काय केलं जातंय? जज केलं जातं. आणि म्हणून जे चूक आहे त्याला चूक म्हणायला शिकलं पाहिजे. ओके, आणि ते सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जाऊ दे त्याच्या मित्राला त्या वर्षी नाही नोकरी मिळाली, तुम्ही सगळे प्रयत्न करून ओके तुम्ही त्याचा अभ्यास घ्या, ओके तुम्ही त्याच्यासाठी पैशांची मदत उभी करा, पण त्याला चुकीच्या मार्गाला लागू देणार नाही. ही तुमची नैतिक जबाबदारी आहे, ही तुमच्या उत्तरामध्ये आली पाहिजे, दिसली पाहिजे. येते लक्षात? युपीएससी करता किंवा मुख्य परीक्षेमध्ये एक महत्वाचा विषय असतो तो म्हणजे निबंध लेखन. बरोबर आहे. आता आपण शाळेत निबंध लिहिले शेतकऱ्याचे आत्मवृत्त, मी अमुक अमुक बोलतोय ओके रस्त्याचे आत्मवृत्त, असे किरकोळ निबंध युपीएससी किंवा एमपीएससीच्या परीक्षांमध्ये मुख्य परीक्षेला येत नाही. ओके, आता मागच्या वर्षीचा एक निबंध होता, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी, निबंधाचा विषय. ओके, 1200 शब्दात तुम्हाला लिहायचा आहे. ओके, जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. म्हणजे तुम्हाला काहीतरी आता आयडिया येते की हा आता म्हणजे स्त्रियांविषयी काहीतरी चांगलं लिहायचंय फक्त. असं लक्ष किती लिहिणार? पान, दीड पान, 2 पान लिहिण्यात आपला कंटेंटच संपून जातो. ओके, म्हणजे तो गॅस आहे असा भुकतो आणि आईन आता जेवण शिजवायला ठेवलं आणि गॅसच बंद पडला, असं आपलं ऐन परीक्षेमध्ये होतं. आता पुढे काय लिहायचा हा प्रश्न पडतो. येते का लक्षात? सो तसं होता कामा नये. याच्यासाठी तुमचा लिखाणाचा सराव अत्यंत महत्वाचा आहे. पॅट्रियार्की इज देअर बट ओके म्हणजे फार कमी नोटीस केली जाते, बट इट इज इम्पॉर्टंट पार्ट दॅट कॉन्ट्रीब्युट्स टू सोशल इनइक्वॅलिटी. मागच्या वर्षीचा निबंधाचा विषय पॅट्रियार्की म्हणजे पितृसत्ताक मानसिकता समाजामध्ये दिसते, ओके जाणवते, अस्तित्व आहे, पण लोक ते मान्य करत नाही. पण याच्यामुळे सोशल इनइक्वॅलिटी होते. निबंध लिहायचा आपल्याला 1200 शब्दांमध्ये. तर तुम्ही विचार करा, तुमची विचारसरणी जर त्याच्या पद्धतीने नसेल तर तुम्ही त्या विषयावरती निबंध लिहू शकाल का? नाही. मग हे विचार अचानक पण येणार आहेत का? नाही. मग तुमचं वाचन पण तेवढं काय असलं पाहिजे? खूप अफाट असलं पाहिजे. आणि हे वाचन पण तुम्हाला काय करता आलं पाहिजे? तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये मांडता आलं पाहिजे. हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच हे जर आपण सॅटिस्फाय करत गेलो तर ही परीक्षा बिलकुल अवघड नाही. हे आहे माझ्यावर जबाबदारी आहे, मला नाही जमत, मला मार्कच कमी होते. आपण खूप कारण देतो, खूप जास्त कारण. त्याने कुठलंही कारण दिलं नाही. प्रत्येक ह्याच्यावरती मात करत 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 गेला आणि पहिल्या प्रयत्नामध्ये पीएस आहे आणि त्याचं नाव आहे विजय पिसे. पहिलं उदाहरण. आता माझे मागच्या वर्षी 3 विद्यार्थी डीवायएसपी झाले, 2 तहसीलदार झाले, 1 डेप्युटी सीओ झाले, 1 असिस्टंट सेक्रेटरी एमएसबीटी मध्ये झाले. त्यांनी मला भरपूर मोठी मोठी पत्र लिहिलेली आहे. पण मी विजयचं उदाहरण का सांगितलं? स्क्रॅच पासून, काही नसताना, बॅकग्राऊंड नसताना. आणि दुसरं उदाहरण ओके की माझी गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी मी एका गॅरेजमध्ये गेलो होतो. नवीन गॅरेज होतं ते, आणि तिथे एक खूप हायपर ऍक्टिव्ह असं असतो ना की ज्याला सगळंच माहिती आहे. तो सांगतो हे घे, हा स्कूल घे, त्या स्कूलची नावं, त्या पाण्यांची नावं, खूप टेक्निकल गोष्टी त्याला माहिती. मला फार उत्सुकता वाटते त्यावर. मी त्याला म्हटलं अरे तुला एवढं कसं काय माहिती? तू गॅरेजमध्ये कधीपासून काम करतो? म्हटलं सर गॅरेजमध्ये 6 वर्ष झाली काम करतो आणि हे माझं गॅरेज आहे, त्याला 2 वर्ष झाली, गेली 8 वर्ष मी गॅरेजमध्ये काम करतो. म्हटलं तुला एवढं सगळं टेक्निकल माहिती, नावं कशी काय माहिती? म्हटलं सर मी डिप्लोमा ऑटोमोबाईल केला. मला आश्चर्य वाटतं की डिप्लोमा करून बाबा गॅरेजमध्ये का काम करतो? म्हणला सर मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, मला काय इंजिनिअरिंग झेपलं नाही. ओके 2-2.5 लाख रुपये भरले होते, ते वाया गेले. घरच्यांनी मला सांगितलं आम्ही तुला पोचणार नाही, तुझं बघ, तुझ्या पायावर उभा राहा, काय करायचं ते कर. म्हणून मी गॅरेजला नोकरीला लागलो आणि आता मी सेट आहे. बरोबर. त्याचाही वडिलांचा त्याच्यात संवाद फार कमी होता आणि नेमके त्या दिवशी त्याचे वडील पण गॅरेजवरती आले. आय डोंट नो, योगा असावा कदाचित. आणि मी त्याला म्हटलं अरे आरटीओ इन्स्पेक्टरची एक परीक्षा ज्याला डिप्लोमा ऑटोमोबाईल चालतंय तर ती परीक्षा दे तू.
म्हणलं सर 4 गाड्यांची कामं सांगा, पण मला अभ्यासाचं काही सांगणार, मला काही ते झेपणार नाही सर. अशा शब्दात त्यांनी मला सांगितलं. वडिलांनी ऐकलं. वडिलांना माहित होतं लहानपणापासून तो हुशार आहे, पण एक इंजिनिअरिंगचं ते एक बॅड लक झाला आणि ओके मग पुढचं त्याचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. वडील म्हणाले नाही हो सर, त्याला घेऊन जावा, तुमचं काय असेल त्यांनी गॅरेज पण मी बघतो, त्याला घेऊन जावा. त्याला काहीच बोलता आलं नाही. वडिलांच्या समोर तो शांत बसला. आणि तुम्ही विचार करा, 8 वर्ष कसलंही पुस्तक उघडलेलं नाहीये, कसलंच पुस्तक उघडलेलं नाही, केवळ गाड्यांची दुरुस्ती केलेली आहे. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र लांब पर्यंत संबंध नाहीये. आणि मग परीक्षेची तयारी करायचं म्हटलं, ठीक आहे, जिम सेशनला बसला वगैरे. 2-3 सेशन झाल्यावर त्याला असं वाटलं की आपल्याला हेच जमेल. ओके, जो विद्यार्थी 8 वर्षाचा गॅप आहे त्याच्याही पलीकडे अभ्यासाची भीती जास्त आहे, ती भीती मोडली, उत्सुकता वाटली, नव्या गोष्टी समजायला बरं वाटतंय हे तिने समजून घेतलं आणि सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नामध्ये आरटी इन्स्पेक्टरच्या मेन्सला गेला. अजूनही मेन्स बाकी होती. मीनवाईल एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्ट असतात, त्याची एक जाहिरात निघाली. त्याचा कॉन्फिडन्स खूप वाढला होता. मला वाटलं सर, म्हणजे सहज विचारलं आणि मजेत मी विचारलं, मला कळलं. मला सर भरू का फॉर्म? म्हणणार भर, नक्की भर. त्याला वाटलं नव्हतं मी प्रेशराईज करेन आणि भरला फॉर्म. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ऑल इंडिया लेवलला एक्झाम घेतली जाते, संपूर्ण भारतभरामधून लोक परीक्षा देतात. पण त्याला काय होत, तो काय म्हणला सर माझ्याकडे काय हरण्यासारखं नाहीच आहे, काय नाही झालं तर माझं गॅरेज आहेच की, पण मी 100% सर एफर्ट्स टाकणार आहे, काय होईल तो होईल. ओके, म्हणजे आपल्याकडे एक शब्द वापरला, सुट्टी नाही. बरोबर आहे की आपल्याकडे सुट्टी देणार नाही. म्हणलं आता सुट्टी देणार नाही. आणि मग त्यांनी सुरुवात केली. बेसिकली असा विद्यार्थी संपूर्ण भारतामध्ये एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये संपूर्ण भारतामध्ये 40वा. आता तुम्ही सुद्धा स्वतःला कुठेतरी रिलेट करू शकाल की आपण सुद्धा कदाचित या फेज मध्ये आहोत, कदाचित बेटर पोझिशन मध्ये आहोत. मग का स्वतःला तुम्ही कमी लेखताय की आपल्याला हे जमणार नाही, झेपणार नाही? बरोबर आहे. आपल्याकडे एनर्जी सकर्स असतात. ओके, की जे आपल्या शेजारी असतात, काय खरंय, काय नाही जमणार, काय आयुष्यात काही नाहीये, कुठं मराठी घेतोस, नादाला लागतोस, बरोबर आहे. सो कुठे आर्टच्या नादाला लागतोस वगैरे, काय खरंय, असंच हे एनर्जी सकर्स आहे. सो ते आपल्या शेजारी बसले की आपल्याला एनर्जी ड्रेन झाल्यासारखं वाटतं. आपल्याला वाटतं बरोबर आहे, या विश्वात काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये, आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम या लेवल पर्यंत. हे रमाधीर सिंग आहे, रमाधीर सिंग. तुम्ही गँग्स ऑफ वासेपूर बघितलाय का? गँग्स ऑफ वासेपूर मध्ये रमाधीर सिंग नावाचं पात्र आहे. ते त्याच्या पोराला म्हणत असते, बेटा तुझसे ना हो पाएगा. त्याचा पोरगा आमदार असतं, त्याला ते म्हणत असतं तुला जमणार नाही, तुझ्याची होणार नाही. असं तुम्हाला स्पेसिफिकली मुलांना कमी, मुलींना भरपूर ऐकवलं असेल तुम्हाला जमणार नाही. अशांचे तुम्ही काय करा, फोटो काढा, त्यांच्याबरोबर तुम्ही सेल्फी काढा. येते लक्षात? मी अभ्यासाची आणखी एक ट्रिक सांगतो तुम्हाला, हा अभ्यासाचा भाग आहे. जी माणसं तुम्हाला टोचा मारतील ना, तुला जमणार नाही, कुठं हा झाला का कलेक्टर, काय बॅरिस्टर, असं येता जाता जे टोमणे मारतात त्यांच्याबरोबर तुम्ही सेल्फी काढा. ओके, आता सरांचे पण एक विद्यार्थी आहेत, माझे खूप जवळचे मित्र आहेत, प्रशांत खेडेकर. ही ट्रिक त्यांनी वापरलेली आहे. ते गुरुजी होते एका शाळेमध्ये आणि त्यांना असं हिणवलं जायचं नेहमी, काय कलेक्टर, मग झालं का परीक्षा पास, आणि ते प्रिलिम्सच नापास व्हायचे. 2-3 अटेम्प्ट मध्ये ते सिलेक्ट झाले. नंतर सो ज्या वेळेस ते सिलेक्ट झाले, ते साधे सुद्धा सिलेक्ट झाले नाही, संपूर्ण महाराष्ट्रात 3रे आले आणि डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांचं सिलेक्शन झालं. आणि त्यांनी ती गोष्ट सांगितली होती. सो ते म्हणायचे की जी माणसं मला अशी हिणवायची त्यांच्यावर मी काय केलाय, फोटो काढलाय. बीएड केलेलं आहे, 12वी झाली की बीएड केलं, नोकरी लागली, एक्सटर्नल बी वगैरे केलं, आई वडील शिक्षक हेच करायचं, हा पेशा समजून करायचं. पण मग आता एखादा या भागातला आर्टचा विद्यार्थी एवढी मोठी झेप घेतोय, मोठी स्वप्न बघतोय, तर त्याचे पंख छाटण्याचेच काम करणारी माणसं आसपास असायची. मग यांनी ते पॉझिटिव्ह घेतलं, त्यांच्यावर सेल्फी काढायचं. ते म्हणायचे अभ्यास करून ज्यावेळेस मला कंटाळा यायचा की आता बास, तर आता फिरून घ्या, पिक्चर बघूयात, कंटिन्यू काय करूया, त्यावेळेस म्हणे मी ते फोटो बघायचो आणि मग ते फोटो बघितले मला राग यायचा आणि मी त्या रागात अभ्यास करायचो खूप जास्त, आणखी 3-4 तास एक्स्ट्रा अभ्यास करायचा. आणि ते त्या अशा प्रयत्नांमधून संपूर्ण महाराष्ट्रामधून 3रे आले, डेप्युटी कलेक्टर झाले. सो मला हे तुम्हाला ही गोष्ट प्रकर्षाने सांगायची की असे एनर्जी सकर्स तुमच्या आसपास असणार आहेत, तर असणारच आहे, हा समाजाचा भाग आहे. त्यांना तर काय आपण जेलात टाकू शकत नाही, आम्हाला त्रास दिला प्रिझन मध्ये टाका नाही चालू. सो आपणच काय केलं पाहिजे, मग ओके भिंती उभ्या केल्या पाहिजेत की त्यांचे विचार ऐकायचे आहेत आणि सोडून द्यायचे आहेत. ओके, मनाला लावून घ्यायचं नाही. अगदीच वाटलं तर एखादा फोटो काढून ठेवायचा त्या माणसाचा. ओके, फोटो काढून ठेवा, बरोबर ठेवा, फोटो काढून हार घालून ठेवू नका, नाहीतर मग या लेवलचा माझा राग आहे तर आम्ही असंच करणार आहे. सो तसं करायचं बिलकुल नाही. ठीक आहे. सो परीक्षा सोप्या आहेत, परीक्षा सोप्या असतात, परीक्षा कधीही कुणाला नापास करण्यासाठी घेतल्या जात नाही.
ओके, तुम्हाला हे जमणार आहे. ही 2 उदाहरणं तळागाळातली तुम्हाला याकरताच सांगितली. जी खरी आहे त्यांचे नंबर वाटल्यास मी तुम्हाला शेअर करेन. तुम्ही भेटा की सरांनी काय आवाज काय सांगितलं का, बिलकुल नाही. त्यांनी मला व्हिडिओज करून पाठवले आहेत. ठीक आहे. सो मी तुम्हाला दुसऱ्याचं जो नाव आहे तो आहे आशिष गारगोटे. तो आज सॉरी आशिष घनवट, सॉरी आशिष घनवट. तर तो बोईंग मध्ये बसला की फोन करतो, सर ती तारीख मला अजूनही आठवते, तुम्ही भेटला त्यावेळेस, तुम्ही भेटला नसता तर मग मी गाड्या दुरुस्त केल्या. आता हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे, लक्षात घ्या. मी निमित्त मात्र होतो, म्हणजे त्याच्यामध्ये ते ऑलरेडी आहे, भरलेलं आहे. तुमच्यामध्ये पण एक सुप्त हनुमान मारुती आहे, भीमरूपी महारुद्र म्हणायची आवश्यकता आहे. मग तुमच्याकडे ते सुप्त गुण आहे, ओके, त्याला वाव मिळेल. आणि मग तुम्ही काय कराल, ओके, तुम्ही त्या लेवलला येऊन पोहोचा. सो आज या परीक्षांमध्ये अशी किती उदाहरण होतं की गोळे करताना चुकतात पोर, इतकं टेन्शन त्यांनी घेतलेलं असतं. सो जेवढे तुम्ही रिलॅक्स राहाल तेवढं सगळ्यात चांगलं आहे. तुमचा अभ्यास लक्षात घ्या. अभ्यास तुम्हाला वाटतंय की त्या भीतीपोटी जो अभ्यास तुम्ही करताय की नाही त्याचा काही उपयोग होत नाही परीक्षांमध्ये. हा, विद्यापीठाच्या परीक्षांचा भाग वेगळा आहे. त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स कंटिन्युअसली रिपीट होत असतात. इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट अशी क्वेश्चनची यादी असते आणि त्याचा अभ्यास करून आपण डिस्टिंक्शन पर्यंत जाऊ शकतो. स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही वाचलेल्यांपैकी 15 ते 20 प्रश्न ओळखीचे असतात. तुम्ही कितीही मोठे हे असा, ओके, त्याच्या पलीकडचे प्रश्न तुम्हाला विचारपूर्वक, ओके, लॉजिक लावूनच सोडवायचे असतात. आणि लॉजिक लावण्यासाठी तुमचा मेंदू हा थकलेला नसावा. त्यामुळे तुम्ही आराम करणं गरजेचं आहे. मी वैयक्तिकरित्या रोज कमीत कमी 7.5-8 तास तरी झोपतो. ओके, ते फार गरजेचं आहे. ओके, आता आपण आपल्या झोपेचे पण प्रकार आहेत बेसिकली, त्याच्यामध्ये पण आपण विचार करू शकतो. आता ही टेक्निक तुम्हाला डेव्हलप करावी लागेल. तुम्ही, ओके, मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात. तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करता, तुम्ही इतिहास वाचून झोपलाय तर तशी स्वप्न पडतात तुम्हाला. मला किती वेळा स्वप्न पडलेलं आहे की मला कोणीतरी भोसकलंय आणि तलवार बाहेर आलेली आहे आणि मग मी पानिपतच्या युद्धात धारातीर्थी पडलेलो आहे आणि मग 1 लाखापैकी मी एक होतो का काय, असं मला ते स्वप्न पडतं. म्हणजे हे होतं. मग सायन्सचे काय कन्सेप्ट, हेनरी बेकवेल तुम्हाला माहित असेल, बेन्झिनचं स्ट्रक्चर त्याला स्वप्नात दिसलेलं आहे. कॅरी म्युलिस ज्यांनी पीसीआरचा शोध लावला, पॉलिमरेज चेन रिएक्शन, त्याला ती स्वप्नात दिसलं होतं की आपण आपल्या गर्लफ्रेंड बरोबर ती लॉंग ड्राईव्हला गेलेलो आहे आणि मग ती ड्राईव्ह संपलीच नाही पाहिजे. मग ड्राईव्ह करत मग त्याने ते केलं. सो तुमचा मेंदू थकलेला नसावा, हे अत्यंत गरजेचं आहे. आणि जे अभ्यास करतायत ना त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं, कारण ते टेन्शनच्या पोटी अभ्यास करतात, त्याचा उपयोग होणार नाही. कारण निवांत मजा लाईफ. एमपीएससीचा एक सिलेबस आता झाला, युपीएससी सारखंच झालंय. पण याच्या आधीपासून पण काही मुलं आहेत की वैयक्तिक युपीएससी साठीच तयारी करतात महाराष्ट्रात आणि आतापर्यंत कधी राज्यसेवा दिली नाही. मग अशा ते कोणत्या चुका करते की महाराष्ट्र आतापर्यंत टॉप रँक कधी आलेलं नाही. तुम्ही एकदम काय म्हणता त्याला, ह्यालाच हात घातलेला आहे. बसा काय. सो महाराष्ट्रातून युपीएससी टॉप करणारे आतापर्यंत एकमेव झालेले आहेत, पण ते स्वातंत्र्यपूर्व भारतात झालेले आहेत. ज्यांनी इंपिरियल सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये टॉप केलं होतं आणि ते म्हणजे आपले C.D. देशमुख. तुम्हाला ती गोष्ट माहित असेल, ते खेळत होते, ओके, बॅडमिंटन खेळत होते आणि त्यावेळेस युपीएससीचा निकाल, म्हणजे आता त्यावेळेस ती युपीएससी नव्हती, फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा वेगळं नाव होतं. आणि मग ते येतात आणि मग सांगतात निकाल लागलेला आहे, तर ते काय म्हणतात, दुसरं कोण आलेलं आहे. तर त्यांना आश्चर्य वाटतं की दुसरं कोण आलेलं का. ते म्हणतात की मला माहिती आहे मी पहिला येणार आहे. हा कॉन्फिडन्स पाहिजे, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर की त्यानंतर ऑल इंडिया रँक 3 मिळवणारे आपले ऑनरेबल आता चीफ मिनिस्टर साहेबांचे सेक्रेटरी आहेत भूषण गगराणी साहेब, ते संपूर्ण भारतातून 3रे आलेले आहेत. सो त्याच्यावरती रँक मिळवलं, म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये संपूर्ण भारतात पहिला रँक आपल्या विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे. युपीएससी मधून, IAS मधून पहिले चारुहास साळुंखे आता मागच्या वर्षी युपीएससी रँक आहे. पण मग ते का चुका करतात, कारण काय माहितीये का, आपल्या मनामध्ये आहे ना, आपण हे खूप डिस्टिंग्विश होतं की ही एमपीसी वेगळी असते, हे युपीएससी वेगळे असते, ह्याचं वेगळं काहीतरी, त्याचं वेगळं काहीतरी. असं वेगवेगळं काही नाहीये. म्हणून तयारी करताना परीक्षांची तयारी, ओके, न करता विषयांची तयारी करणं गरजेचं आहे. आणि मग चुका काय करतात, तर भीती. मी सुद्धा दिल्लीला तयारी केली, ओके, वाजीराम सारख्या ठिकाणी तयारी केली. माझ्या मनामध्ये 350 पोरं एका वेळेस वर्गात बसलेली, त्याची भीती होती की आपण उठून कसं प्रश्न विचारायचा, भीती आहे. आलं लक्षात. त्या भीतीत माझा पहिला अटेम्प्ट गेला. सो बेसिकली भीतीवरती विजय मिळवा, ओके, उत्सुकता ठेवा, नवा एन्झायटी असतो, प्रत्येक गोष्ट मला जाणून घेण्याची उत्सुकता असली पाहिजे. तुम्ही जे वाचताय त्याचं नोटिंग करता आलं पाहिजे, रिप्रेझेंटेशन वरती काम केलं पाहिजे. सो ह्या गोष्टी मुलं करत नाहीत, म्हणजे ह्या थोडक्यात चुकाच आहे. ओके, सो बेसिकली तुम्हाला असं वाटेल की आता युपीएससी करणारे ऑलरेडी तयारी करतात आणि मग ते आता एमपीएससीचा सिलेबस युपीएससी सारखा झालाय, मग त्यांना फायदा होणार, तर तसं काही नाही. जो ग्राउंड असतो 400 मीटर पळताना, सो एक जण पुढे असतो
ओके, आणि मग आतला जो सर्कल वाला आहे तो आत उभे असतो, सगळ्यात मागे असतो. सो लॉजिकली याला काय वाटतंय की बाबा हा पुढे आहे, पण पुढे आहे का, तर बिलकुल नाही. सगळ्यांना सेम लेवल प्लेइंग फील्ड अवेलेबल करून केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हीही मनामध्ये कशी कुठेही शंका ठेवू नका की मग कुणीतरी ऑलरेडी तयारी केलेली आहे आणि मग ते हे ते वगैरे, बिलकुल नाही. तुम्हाला एक पोस्ट मिळवायची आणि तो पोस्ट मिळवण्याचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये ठेवा, तुम्हाला ते नक्की तुम्ही यशस्वी होणार आहात. हा. म्हणजे आपल्याला 3 टाईपचे विद्यार्थी भेटतात. एक म्हणजे जे रिपीटर असतात, एक जे फ्रेशर असतात, एक असे असतात की ज्यांना ते पद भेटलंय, आता एखाद्याला आयपीएसचं पद भेटलंय पण त्याला आयएस व्हायचं आहे, तर ते पण त्या परीक्षेत असतात. बरोबर. तर त्या टाइमला आपल्या फ्रेशर जे असतात त्यांना काही टेन्शन असते, तर त्या टेन्शनला कसं फेस करायचं आपण? टेन्शनला कसं फेस करायचं, ओके, बरोबर बसा. सो बेसिकली टेन्शनला फेस करण्याची एकमेव मात्रा म्हणजे काय, त्याच्यावरती मात करत राहणं. ओके, सो तुम्हाला चॅनलायझेशन ऑफ थॉट करणं फार गरजेचं आहे. एक खूप सुंदर पुस्तक आहे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपीवरती, मी अल्बर्ट एलिस. इथं बसलेल्या सभागृहातल्या जर वाचलं असेल तर उत्तमच, नसेल वाचलं तर प्रत्येकाने वाचावं. सो टेन्शनवरती, भीतीवरती कशी मात करावी, स्ट्रेसवरती कशी मात करावी, त्या पुस्तकामध्ये इतकं अप्रतिमरित्या दिलेलं आहे. ओके, सो मला वैयक्तिक त्या पुस्तकाचा खूप फायदा झाला. मी अल्बर्ट एलिस हे पुस्तक सगळ्यांनी वाचा. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये इतकं विस्तृतपणे दिलेलं आहे की कदाचित हा प्रश्नच पुन्हा तुम्हाला पडणार नाही. आता दुसरी गोष्ट, कम्पॅरिझन, कॉम्पिटिशन हे बाकीच्यांबरोबर नकोय. तुम्ही तुमच्यातल्या विद्यार्थ्याचा शोध घ्या आणि त्याच्याबरोबर कम्पीट करा की कालपेक्षा आज मी कसा बेटर आहे, त्याच्यापेक्षा मी उद्या कसा बेटर होईल, त्याच्यापेक्षा मी परवा कसा बेटर होईल, हे तुम्ही करा. हे अत्यंत गरजेचं आहे. हे करणं म्हणजे खऱ्या अर्थानं अभ्यास. मगाशी सांगितलं की पहिल्यांदा रीडिंग घेताना पटपट वाचून काढा. त्याच्या पुढच्या नंतरची प्रोसेस काय असेल जेणेकरून ते आत्मसात. ओके, सेकंड प्रोसेस मध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला ड्युटी करा किंवा रिसोर्स पर्सनला विचारा, येते लक्षात. सो सेकंड रीडिंग हे अत्यंत महत्वाचं आहे. सेकंड रीडिंग तुमचं फाउंडेशन बनवत असते. पण तुम्ही खूप सारी पुस्तकं वाचू नका. ओके, मी जर इतिहासाची 2 पुस्तकं लिहिलेली आहेत तर माझ्याकडे एखादा विद्यार्थी आला की सर मी ऑलरेडी ग्रोवर वाचले, मी त्याला म्हणतो की बस त्याच्या पलीकडे आता तू पुस्तकं वाचू नकोस, मी गेले म्हणून हे पण वाच, हे सांगणं अत्यंत चुकीचं आहे, येते लक्षात. सो त्याच्यामुळे खूप सारी पुस्तकं वाचून उपयोग नाहीये. म्हणजे 2 प्रकारचे विद्यार्थी, एक यश मिळवणारे विद्यार्थी, एक समाधान मिळवणारे विद्यार्थी. यश मिळवणारे विद्यार्थी, सर एवढं मेरिट लागतंय, प्रत्येक विषयावर मला एवढे मार्क तरी पडले पाहिजेत आणि मी तशा पद्धतीने स्ट्रॅटेजी कशी बनवू हे विचारतो, एवढे दिवस राहिले. आणि समाधान मिळवणारे विद्यार्थी, सर मी अमुक वाचले, मी तमुक वाचले, मग तुमचं पुस्तक वाचू का, मी म्हणतो वाचू नकोस, अभ्यास कर, त्यापेक्षा आहे त्याच गोष्टींचं रिपिटेशन कर. मिनिमायझेशन ऑफ ओके मटेरियल इज की टू सक्सेस. मटेरियल मिनिमाइज करा, जास्तीत जास्त थॉट प्रोसेस इज की टू सक्सेस. जे क्लिअर केलं मग त्यांचं एक पहिलंही असतं की एक तर तुम्ही PYQ घ्या किंवा सिलेबस घ्या NCERT ही बेसिक, पण ॲक्च्युली म्हणजे मला वाटतं की सेल्फ इंट्रोडक्शन करणं की आत्ता आपण ॲक्च्युली कुठेही परीक्षेसाठी काय गरजेचं आहे त्या क्वालिटी. पण ह्यात काय होतं की आपण ज्या स्वतःकडे बघायला येतो तर ते बघणं अवघड होतं. आणि सेकंड थिंग आहे की आपल्याला पहिल्यांदा सगळे निगेटिव्हच आपले दिसतात की आपण एक तर 10वीत एवढ्या आहेत आपल्याला, आपण हे करू शकतो. मग हे कसं आणि ॲक्च्युली काय बघायचं आहे आपल्याला, जेव्हा सेल्फ इंट्रोडक्शन आपण करणार. ओके, माझी आई म्हणाली, माझी आई शिक्षिका आहे. सो माझी आई म्हणाली गणितात नापास झाला तरी चालेल पण गणित सोडू नकोस, आयुष्याचं गणित सुटणार नाही. म्हणजे भीतीला आपल्याला बायपास नाही करता येणार, त्याला आपल्याला मात करावीच लागेल. सो तुम्ही म्हणला ना मला असं वाटते की मी हे केलं पाहिजे, तिथंच ते उत्तर आलं. आणि लक्षात, टॉपर्सला आपल्याला सरसकट फॉलो करायचं नाही किंवा हे करा, म्हणजे व्हायब्रेशन नको, एरोप्लेन मोड लावा. बाहेर कोणीतरी आत या, पटकन गरम हवा, तर तिला काहीही बदल न करता जशी आहे तशी ती घ्या, जशी आहे तशी सोडा. काहीही त्याच्यात बदल नका करू. शांतपणे फक्त आणि फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा.
आपलं राजकारणात यायचं होतं म्हणून त्याला हे सोयीचं होतं. खूप वाईट वाटलं होतं, रडत रडत 4 दिवस ऍडमिशनसाठी चक्रा मारल्या, पळालो. पण असू दे, आता जे आहे ते नशिबात घ्यायचं. आर्ट्स म्हणजे काय माहित नव्हतं. आर्ट्स म्हणजे आधी वाटतं कला शाखा म्हणजे कला फाईन आर्ट टाईप काहीतरी असते. नंतर कळलं की यात इतिहास पण असतो. मग खूप आनंद झाला, कारण इतिहास माझ्या आवडीचा होता आणि आईने तिला जमेल तेवढं सांगितलं. पण मग ठीक आहे, नंतर लक्षात आलं की यात इतिहास आहे, भूगोल आहे. मग ते माहितीपत्रक गावच्यात भरलं, मग कळलं की हे आहे. इतका मी अज्ञान म्हणता येईल अशा ठिकाणून मी आलो होतो आणि त्यातनं मग जे डेव्हलप व्हायचे तर PSI व्हायचं असं डेव्हलप. आणि त्यावेळेला मला 8वीला असताना शाळेमध्ये एका सातारा जिल्हा परिषदला CO होते उबाळे सर. उबाळे सर हे डायरेक्ट IAS होते. 26व्या वर्षी डायरेक्ट IAS झालेले आमच्या शाळेत आले होते. त्यांच्या हस्ते मला क्विजमध्ये एक बक्षीस मिळालं होतं. त्यावेळेला आमच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं होतं की यांच्यासारखा तरुण तरुणावान अधिकारी जिल्ह्याचा प्रमुख होऊ शकता. ते बीच तिथं कुठेतरी रोवलं गेलं होतं आणि ते बीच फार मोठे IAS आपलं काही काम नाहीये. फक्त फौजदार आपण PSI होऊ एवढं छोटं टार्गेट ठेवून मग आपण प्रयत्न करू. ह्या आहे मी मॉक इंटरव्ह्यू सुद्धा घेतले. हो. इंटरव्ह्यू म्हणजे एक पर्सनॅलिटी टेस्ट आहे. जी आपली पर्सनॅलिटी असते ते 2 टाईपचे. ते इंटरनल असते, एक आउटर आहे. आउटर आपण कशी म्हणजे कोर्स आले, बरेच कोर्स आहेत त्याला म्हणजे डेव्हलप करा, असं चाला, असं पळा, असं हे करा, म्हणजे वॉट एव्हर. पण जी इंटरनल पर्सनॅलिटी त्यात ज्या अशा कोणत्या मेन क्वालिटीज आहेत ज्या तुम्ही बघता आणि ज्या आम्ही आतापासूनच म्हणजे असं म्हटलं जातं की जी म्हणजे कोणताही अधिकारी असो ज्याचं ट्रेनिंग जे असतं ते जेव्हा तयारी सुरुवात होती तेथूनच केलं जातं. कोणत्या अशा क्वालिटीज आहेत ज्या आम्ही आता ध्यान देऊ शकतो त्याच्यावर आणि तुम्ही मेन इंटरव्ह्यूच्या वेळेस बघितल्या जातात? छान प्रश्न आहे. तुम्हाला मी सांगतो कोणत्या क्वालिटी ज्या असतात त्याच्यावरचं एक वेदांमधलं छोटंसं वाक्य सांगतो. त्यातनं तुमचा तो हे होईल. त्याचा विकसनाशी पण एक खूप छान संबंध आहे. आपलं हार्ट जितकं क्लीन असेल तेवढा तो आपण लॉजिकल थिंक करतो आणि लॉजिकल थिंक केलं तर रॅशनल कन्फ्युजननी बोलता येतं. म्हणजे आपला जो समाज चालला हा टू वे चालला आहे. तुम्ही बोलताय, मी सांगतो, मी बोलतोय ते तुम्हाला समजतंय, तुम्ही बोलतोय ते मला समजतं. ह्यासाठी वेदांमध्ये चॅप्टर 5 मध्ये भगवद्गीतेमध्ये भगवद्गीतेमध्ये चॅप्टर 5 मध्ये 19 नंबरची वर्स आहे. इहैव तैर्जी सर्गो एषा साम्य स्थितं मनः निर्दोषम हि समम ब्रह्म तस्मात् ब्रह्माणि ते स्थिता. म्हणजे काय तर दोज हू माइंड्स आर एस्टॅब्लिश्ड इन द सेमलेस अँड इक्वेनिमिटी have already conquered the cycle of birth and death in this very life. They possesses the flawless qualities of the Brahman and are therefore already seated in the absolute truth. त्याचा हार्ट क्लीन आहे तर तो इंटरव्ह्यू मध्ये खूप छान हे करेल. कारण त्या पद्धतीने तुम्ही विचार केला तर लॉजिकल करा. हार्ट क्लीन करायसाठी तुम्ही चिंतन करा, मनन करा, ध्यान करा. रोज चिंतन किती जण करतात तुमच्यातले? 1 2. थोडंसं माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की तुम्ही चिंतन करा रोज. चिंतन जर केलं तर ब्रेनचे जे प्रकार आहेत मग सरांनी परत सांगितलं जसं मेन ब्रेन मागे एकच करतो, 3 पार्ट साधारण आहेत. त्याच्या घड्या ज्या पडतात त्यात आता भरपूर बोललं तरी थोडंसं लक्षात राहतं कारण तुमच्या कामाचे तेवढं स्टोअर करता, बाकीचं सबकॉन्शियस मध्ये होतं. सगळं अर्धा तासात जे बोलले सबकॉन्शियस मध्ये तुमच्या सगळ्यांच्या स्टोअर झालेले. पण त्यातलं तुम्ही परत रिमेंबर केव्हा करा जेव्हा उद्या चिंतनाला बसा, पहाटे चिंतनाला बसा. 15 ते 20 मिनिटं स्वतःला द्या. जसा येतोय तसा विचार येऊ द्या, जसा येतोय तसा जाऊ द्या. खूप साऱ्या क्लॅरिटी होतात आणि त्या क्लॅरिटी झाल्या की स्टोअर होतं आणि इंटरव्ह्यू मध्ये ते ऑटोमॅटिक बाहेर पडतं. त्या क्षणी काय बोलायचं चिंतन जर तुम्ही केलं तर तुम्हाला कळेल. एका रात्रीत नाही होणार. तुम्ही म्हणता अगदी बरोबर आहे. रोज चिंतनाला बसा, खूप छान फरक आहे. सगळ्यांना फरक पडेल अशी अपेक्षा होती. मी UPSC 300 पैकी 240 मिळालेले मुलं बघितली. आपल्याच कॉलेजचा संतोष कळकी जो आता स्पेशलायझी आहे दिल्लीला. संतोष राजस्थान काढायचा IPS. हो हो हो. खरं आता गव्हर्नमेंट ऑफिसरला एक कंडक्ट नावाचं वर्तणूक नावाचा नियम आहे. गव्हर्नमेंटच्या विरुद्ध काही बोलायचं नसतं. गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांना हे आहे चांगला सपोर्ट करावा. थोडंसं तरी पण आता हे आपलं ऑफ द रेकॉर्ड सेशन घेऊया आपण. गव्हर्नमेंटला काय आता सगळीकडेच पैशाचं कटिंग म्हणजे त्याच्यातनं पैसे वाचवणं हा एक प्रकार आहेच. 3-4 वर्षातून ते जे प्रॉब्लेम होणार ते खूप सारे होणार आहेत. पण आता त्याला पर्याय नाहीये. शेवटी शासन सर्वोच्च आहे
त्यांनी निर्णय घेतला तर तो आपण स्वीकारायचा. आपण अशा अर्थानं त्याला पॉझिटिव्ह घ्या की टेरिटोरियल आर्मी पण पूर्वीपासून आहे अस्तित्वात. टेरिटोरियल आर्मीमध्ये सुद्धा 2 महिने काम 10 महिने शेतात काम असं आहे. तसंच समजा तुम्ही. तर जास्त काय टीका टिप्पणीपेक्षा आपल्याला पटतंय तर घ्या, नाही पटतं तर सोडून द्या, एवढंच करा. कशाला जास्त करा. मी तुम्हाला जपानी भाषेचं छान ऑप्शन दिलाय. तुमची आवड कशात आहे, पॅशन कशात आहे, तुमची जी आवड त्यात तुम्ही डेव्हलप व्हा, काही काळजी करू नका. मी विचारण्याचं धाडस तुम्हाला केलं नाही, पण आता सध्या केलं. जे वह्यांवरती किंवा पेपरवरती आपल्या देशाचा तिरंगा किंवा इतर महान थोरांची चित्र छापली जातात व ती कुठेही टाकली जातात किंवा गाडीवर एखाद्या थोरवीरांचं नाव लिहिणं किंवा त्यांचं इमेज ह्याच्यावरती काढणं हे योग्य आहे का अयोग्य? आता कसं शासनाने त्यात फ्लॅगचा एक संहिता आहे, होम मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर आहे. तर शासनानं आपल्याला लावायला बऱ्यापैकी लिबरल दिले आणि त्यातनं देशप्रेम दाखवण्याचे शासनाचे आदेश आहेत. तर त्या फ्लॅग संहितेमध्ये जे लिहिलं त्या पद्धतीनंच आपण जाणं योग्य राहील. म्हणजे ती फ्लॅग संहिता आपण मान्य करूया असं मला वाटतं. त्या फ्लॅग संहितेत जे लिहिलं त्या पद्धतीने जावा तर तुम्ही लावा, काय हरकत नाही. फक्त त्याचा अनादर होऊ देऊ नका. कुठल्याही गोष्टीत कसं आहे, आपली राज्यघटना नैसर्गिक न्यायानं चालते. जिथं नियमात क्लॅरिटी नाहीये तिथं काय आहे तर नैसर्गिक नियम काय वापरण्यास बाबा अपमान तरी करू नका, त्या झेंड्याचा अपमान करू, एवढं तरी काळजी घेतली ती बस तर एवढी आपण काळजी घेऊया असं छोटंसं जरूया. महानुभाव पंत त्याच्या अगोदर ज्ञानेश्वरी अगोदर का लीला चरित्र अगोदर? त्याच्या अगोदरचा काही रेफरन्स? पण कालावधी लीला चरित्र ज्ञानेश्वरी, आता ज्ञानेश्वरीचा कालावधी किती आहे? 1200. लीला चरित्रचा 960. डॉक्टर आनंद कुंभार सोलापूरचे, त्यांनी 8व्या शतकातला रेफरन्स काढलेला आहे. सोलापूर शेजारी चित्रदुर्ग या ठिकाणी. 7व्या 8व्या शतकापासून मराठी भाषा बोली भाषा आहे, आपण बोलतो. आज मराठी भाषेतले किती शब्द आपले आहेत? मराठी भाषेतले टेबलला काय म्हणतात मराठी भाषेमध्ये? 4 पायी. भाकरी, भाकरी हा मराठी भाषा, मराठी शब्द आहे का कसला आहे? कोणता आहे? मराठी. किल्ली, मराठी. आप्पा, अण्णा,